बघा काय कम्प्लीट केलं आपण, वर्क कम्प्लीट केलं. आता काय बघायचं आपल्याला, एनर्जी. एनर्जी मधलं पहिल्यांदा काय बघणार आपण, कायनेटिक एनर्जी, नंतर काय बघणार पोटेन्शियल एनर्जी, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत काय टोटल एनर्जी. मग त्याच्यानंतर आपल्याकडे पॉवर. चला आता काय बघता आपण, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी जर म्हटलं, एनर्जी ड्यू टू मोशन. एनर्जी कशामुळे येणार आहे, मोशनमुळे येणार आहे. एनर्जी ड्यू टू मोशन. एनर्जी ड्यू टू मोशन. मोशनमुळे जी एनर्जी येते त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी म्हणतो. चला कायनेटिक एनर्जीचा जर फॉर्म्युला बोललो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं, 1/2 mv². मग त्याच्यामध्ये आपलं लक्षात आलं, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास, जेव्हा v काय राहील कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द v². कधी, जेव्हा काय असेल, जेव्हा काय असेल मास कॉन्स्टंट असेल. मग तुम्ही असे म्हणू शकतात, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी बद्दल. सिमिलरली एक फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, दुसरा एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये हे फॉर्म पण आपल्याला लक्षात. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आपल्याजवळ 1/2 mv². याला काय केलं आपण, m ने मल्टिप्लाय केला आणि m ने डिवाइड केला, तर काय होऊन जाईल 1/2 काय m² v² डिवाइड बाय काय m, म्हणजे किती 1/2 काय p² बाय m. कळलं का, मास इंटू वेलोसिटी काय असतं, मोमेंटम. मास इंटू वेलोसिटी काय असतं, मोमेंटम. मग आपण इथून असं म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय p². जेव्हा m का राहील कॉन्स्टंट, m का राहील कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास, जेव्हा काय राहिलं पाहिजे मोमेंटम. मोमेंटम कॉन्स्टंट. मोमेंटम म्हणजे p कॉन्स्टंट. जर तुम्ही ऑब्झर्व केला, इथं कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास आणि इथं कायनेटिक एनर्जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास. पण दोघांच्या केसमध्ये काय इथं काय कॉन्स्टंट असला आहे, p कॉन्स्टंट असला आहे, आणि जेव्हा तो p कॉन्स्टंट घेऊन येतो तेव्हा आपण काय म्हणू शकतो, त्याला इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणू शकतो. क्लिअर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता क्वेश्चन बघा, इफ mass of 2 kilogram is travel with 4 meter per second, then kinetic energy is. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय 1/2 mv². 1/2 m किती आहे 2 आहे, v किती आहे 4 × 4 आहे, 2 to get कॅन्सल, म्हणजे की त्याला 16 जूल. कायनेटिक एनर्जी किती आले तुमचे 16 जूल. कायनेटिक एनर्जी किती येते तुमचे 16 जूल. दुसरा, if mass is 2 kilogram and momentum will be 4 Newton second, then kinetic energy will be. Kinetic energy will be. So, kinetic energy फॉर्म्युला काय 1/2 mv². आता mv² यूज करायचं का नाही, आता काय आलेलं मोमेंटम आलं, म्हणजे काय 1/2 p² बाय m. मग 1/2 आहे, p ची व्हॅल्यू किती आहे, p ची व्हॅल्यू किती 4 × 4, मास किती तुमच्याजवळ 2 आहे, मग 2 to get कॅन्सल, म्हणजे किती आला 4 जूल. किती आला 4 जूल. क्लिअर आहे, हा पॅटर्न कळाला. नेक्स्ट अजून काय पॅटर्न बनतो याच्यामध्ये, इफ velocity are in the ratio of 2:3, then kinetic energy will be. काय कळालं तुम्हाला, काय दिले आता रिलेशन दिले, रेशो दिलेत.
आणि काय विचारलं, कायनेटिक एनर्जीचा पण रेशो विचारलाय. तुम्हाला माहिती आहे ना, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, व्ही स्क्वेअर. पण तुम्ही म्हणू शकता कायनेटिक एनर्जी 1 टू कायनेटिक एनर्जी 2 इज इक्वल टू काय, V1 अपॉन V2. त्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर. V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू किती दिली, 2/3. त्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर. म्हणजे किती झाला, 4/9. कळालं. सिमिलरली if 4 kilogram and 5 kilogram body are taken, both travel with 7 meter per second, then kinetic energy will be. काय दिलं आता काय दिले, मासे दिले आणि काय दिले, 7 मीटर पर सेकंद. काय दिले, वेलोसिटी दिलेत. आणि ते कसे आहेत, ते दोघांची वेलोसिटी कशी, एवढे म्हणजे मतिमंद म्हणतात ना, ते पिक्चर आला होता सितारे जमीन पर, त्याच्यामध्ये तुमचीच रोल घ्यायला पाहिजे होतं. एवढं तुमचं वर्स्ट कंडिशन आहे. 4/5. कारण की इथं काय दिलंय, 7 मीटर पर सेकंद. कशी दिले, कॉन्स्टंट दिले. दोघांची वेलोसिटी सारखीच आहे. एवढं तर कसं करावं, इफ कायनेटिक एनर्जी आर in the ratio of 2:3, then and पहिला the ratio of mass, second ratio of velocity, kinetic is R in the ratio of 2:3, then ratio of mass. चला, kinetic energy directly proportional to the mass. मग kinetic energy 1 to kinetic energy 2 किती येणार आहे, m1 अपॉन m2. आणि kinetic energy रेशो दिलेला त्यांनी, किती दिलाय, m1 अपॉन m2 चा रेशो विचारलाय. तर किती होऊन जातो, 2/3. सिमिलरली kinetic energy is directly proportional to the काय, v स्क्वेअर. मग आपल्याला काय काढायचंय, वेलोसिटीचा रेशो. म्हणजेच काय, वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. मग काय म्हटलं तुम्ही, V1 अपॉन V2 इज इक्वल टू काय, अंडर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी 1 अपॉन कायनेटिक एनर्जी 2. मग कायनेटिक एनर्जी 1 किती तुमचा, 2/3 अंडर रूट मध्ये चालेल, 2/3 अंडर रूट मध्ये. इफ कायनेटिक एनर्जी इज 2/3, then find the ratio of पहिला P1 अपॉन P2. सेकंड विचारला M1 अपॉन M2. हा क्वेश्चन कोणासाठी बनवला, जेव्हा तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ मोमेंटम आहे, इन टर्म्स ऑफ मोमेंटम. हा कोणासाठी घेतला तुम्ही, इन टर्म्स ऑफ चला. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं, 1/2 p स्क्वेअर बाय m. मग एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, p स्क्वेअर. मग तुम्ही म्हणू शकता p इज इक्वल टू काय, p इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द e. मग p1 अपॉन p2 अंडर रूट ऑफ काय, E1 अपॉन E2. E1 किती, 2/3. सिमिलरली सेकंड केस मध्ये काय, मास सब्स्टिट्यूशन. मग कायनेटिक एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास. मग तुमचं काय चालेल, m1 अपॉन m2 जर विचारला तुम्ही काय लिहिणार, कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1. आपलं काय दिलंय,
1/2 दिलं, विचारलं काय 2/1 म्हणजे काय लिहिणार 3/3. नेक्स्ट, if kinetic energy is 20 joule, if 2 kilogram block, 2 kilogram ball travels with, काय विचारलं तुम्हाला आता, तुम्हाला असं दिलंय कायनेटिक एनर्जी दिलेली आहे आणि विचारलं काय तुम्हाला काय काढून द्या, त्यांना वेलॉसिटी काढून द्या. कायनेटिक एनर्जी इज इक्वल काय असतं 1/2 mv². विचारलं काय तुम्हाला वेलॉसिटी, मग v² इज इक्वल काय 2 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय काय m. चला 2 कायनेटिक एनर्जी किती आहे 20, मास किती आहे 2, 2 टू गेट कॅन्सल, मग v² इज इक्वल काय 20, मग v इज इक्वल काय √20 म्हणजे किती 4 पॉइंट समथिंग उत्तर येईल आणि युनिट काय येणार आहे मीटर पर सेकंद आहे. 4 चौक 16 आहे. नंतर if kinetic energy is 40 joule and its momentum is 20 Newton second, then find the mass. काय विचारतात ते मास काढून द्या. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी कशाच्या टर्म्स मध्ये मोमेंटम मध्ये, म्हणून काय 1/2 p² बाय m. काढायचं काय मास, मास इज इक्वल काय 1/2 p² बाय कायनेटिक एनर्जी. 1/2 जशाच तसं p², p ची व्हॅल्यू किती आहे 20, 20 इंटू 20 आणि हा भाऊ किती आहे 40. मग हा 0, हा 0, हा 2, हा 2, 4 पंचे 20 म्हणजे किती आलं 5 किलोग्राम. मास किती म्हणतो माझा 5 किलोग्रामचा. कळालं का?